मानवी जीवनामध्ये काही प्रसंग असे असतात ना, आनंदासाठी जरी मानवी जीवन असलं तरी आनंद आहे कुठे हे शिकलेल्या माणसाला कळायला पाहिजे ना. बरेचशी शिकलेली माणसं असे आहेत किंवा प्यायचं नाही खायचं नाही तर मग जगायचं कशाला. मग ते पिऊन खाऊन तरी जगला कशाला. काय दिवा लावलास तू पिऊन खाऊन तरी. म्हणजे आनंद कशात हे कळायला फार वेळ लागतो. ते पुण्य लागतं त्याला बरं का. जेवढे संत समुदाय आहेत हे सगळे उच्च घरामध्ये जन्माला आलेले आहेत, श्रेष्ठ घराण्यामध्ये जन्माला आले आहेत. त्यांची जी DNA आहेत ना ते कॉमन DNA नाही आहेत. मागे आमचा एकदा विषय झाला, ज्ञानेश्वरी योग्यांची आहेत आणि ती भोग्याच्या हातात पडली. जेवढे सांगणारे आहेत तेवढे भोगी आहेत. आता त्यांनी योग्याचं काय वर्णन करावं. म्हणून जेवढं होईल तेवढं त्यांच्या लेवलला ते वर्णन करतात. हे संप्रदायावर उपकार आहेत. गर्भ श्रीमंत काय असतो काय समजणार आहेत. एक विचारसरणी असते. नवीन श्रीमंत नवीन विद्वान झालेल्या माणसाची एक विचारसरणी असते. कारण नवीन नवीन शब्द सुचल्यानंतर आहे ना त्याला फार अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. एखादं वाक्य, एखादं सेंटेन्स, एखादा विषय नवीन नवीन कळतो. नवीन नवीन आपल्या घरातली मुलं जेव्हा इंग्रजी शिकायला जातात 2-4 वाक्य इंग्रजी शिकतात. ते कुठेही गेले की तेच वाक्य वापरतात. व्हॉट इज युअर नेम. आपल्या आईकडे सुद्धा तेच आणि बापाकडे पण तेच. आता बापाने नाम ठेवलेलं याला कुठं माहिती. नवीन वाक्य असतात. तसं गरिबाच्या हातात 2-4 सिद्धांत लागतात. माझं बोलणं जरा जास्त व्यापक आहे बरं का. तसे गरीब कीर्तनकार असतात त्याच्या हातात 2-4 सिद्धांत लागतात. अजून एखादा विद्वान असेल त्याला एखाद्या शास्त्राचं 2-4 सिद्धांत कळतात. लगेच तो त्याची तुलना जो आहे ना ती संताबरोबर किंवा माऊलीबरोबर करायला लागतो. ज्या ज्ञानोबाराचे सिद्धांत स्वतंत्र आहेत त्याला हा आपल्या सिद्धांतामध्ये माऊलीला आणण्याचा प्रयत्न करतो. पण हा माऊलीच्या सिद्धांतात जात नाही. विठ्ठल जेवढं कळेल तेवढं कळेल. नाही कळलं तर आहेत निवृत्ती महाराज उद्या. कारण की दोन्ही प्रकार पाहिजे ना. कळणारे पण पाहिजे, न कळणारे पण पाहिजेत. आणि मग अशा जीवनामध्ये कुठेतरी माणसाला किरण असतात, आशेची किरण असतात की नेमकं काय केलं पाहिजेत. मग अशा वेळेस जर तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ माणसाकडे जर तुम्ही आलात तर त्याचे काही विशिष्ट धोरणं आहेत. त्या धोरणापैकी या जगामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. अगदी छान कीर्तन ऐका, मस्त कीर्तन ऐका, मूड चांगला आहे. निवृत्ती महाराजाला बघितल्यानंतर मला पण विनोद करावेसे वाटतात. पण त्याच्या विरोधावर केस होते. आमच्या विनोदावर केस ताट पण होत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचं मूळ आहे आणि सगळे संत जो आहे तिथून सुरुवात झालेली आहे सगळ्या संतांची. म्हणून ज्ञानोबारायांनी 2 लोकांना फार मान दिलेला आहे. पहिली आई आहे आणि दुसरे गुरु माऊली आहेत. शब्द बदलतात बरं का, कळणाऱ्याला कळतील. माऊली हा आईतला श्रेष्ठ प्रकार आहे. आई ही जनरल आहेत. निसर्ग बाईला आई करतो. बाईची ताकद नाही आई होण्याची. जर बाईची ताकद असती आई होण्याची तर कोणी निपुत्रिक राहिलं नसतं. निसर्गाची व्यवस्था आहे बाईला आई करायची. पण माऊली होण्याची तप आहे. अनुसयेला माऊली म्हणतात जिच्या पोटी दत्तात्रय जन्माला येतात. हे तप वेगळं आहे. मुलगा चांगला जन्माला येणं हे आईचं तप आहे. म्हणून कधीही श्रेष्ठ माणसाकडे अभ्यास करून पहा. शिवाजी महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, हे आईवडिलाला धन्यवाद देतात. नाही अजून कळलं ना. माझे विनोद जरा बारके आहेत. ज्याचे पोरं बिघडलेत त्यांचे कोण बिघडलेले आहेत हे अर्थ आहे हा. मुलगा कधीही बिघडलेला नाही आहेत. आईबाप बिघडलेले असतात. त्यांना वाटतं सुधरावं, स्वतः सुधारलेले नाहीत. आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार.
हा फार महत्व. म्हणून जेव्हा आपण मार्केटमध्ये येतो, जगाच्या बाजारामध्ये येतो, तेव्हा कोणताही माणूस आपला नाही आहे हे प्रत्येक मानवीनी जन्माने लक्षात ठेवा. कोणताही माणूस, आपल्याला आनंद झाला तर फक्त दोन लोकांना आवडतो, एक तर गुरुला आवडतो आणि एक आईला आवडतो, तिसऱ्याला सांगू सुद्धा नाही. सांगितलं तर केस झाली म्हणून समजा. एका माणसाला असं वाटलं होतं की घर बांधावं, मोठं छान बंगला बांधला आणि उद्घाटनला काही माणसं आले. 2-3 दिवस झाले, एकाचं पोट दुखत होतं, डॉक्टरकडे गेला, सगळं उपाय केले त्यांनी, नीटच होईना तो. मग एका डॉक्टरने विचारलं नेमकं काय झालं, कधीपासून दुखते, म्हणजे बंगला पहिल्यापासून दुखते. नाही कळालं तुम्हाला? अजून कळायला बाकी आहेत. ज्यांना तुम्ही घरात आणलं ना ते तुमच्यावर जळतात. याला संसार म्हणतात, याला प्रपंच म्हणतात. तुमच्या प्रगतीवर लोक बोलतात, ते बोलतात जे तुम्ही आणलेले आहेत. बाहेरच्या लोकांना काय देणं घेणं पडलेत. तुम्ही तुमच्या ओळखीच्या मार्केटमधून दुसरीकडे जा, लोक तुम्हाला बघणार सुद्धा नाही कोण गेले म्हणून, कोण जवळ उभा राहिले म्हणून. तुम्ही महाराष्ट्रीयन माणसाने युपीमध्ये जा, तुम्हाला विचारणार पण नाही, ते जळणार पण नाही आणि विचारणार पण नाही. ज्यांना तुम्ही जवळ करता ते तुमच्यावर जळतात. आणि जवळ येणाऱ्यापैकी 2च माणसं असे आहेत, गुरु आहेत आणि आई आहेत, ज्यांना आनंद वाटतो. म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना अगोदर जिजाऊ घेतलं जातं. स्वराज्याचे धडे आईने दिलेले आहेत, परमार्थाचे धडे माऊलीला आईने दिलेले आहेत. नाही लक्षात येत? जगातला कोणताही महापुरुष असू द्या, भाषा जशी आई शिकवते तसं जगणं सुद्धा आई शिकवते. काही काही आया तर एवढ्या भाग्यवान आहेत, शहरातल्या मुलाने जर शिवी दिली ना तर आईचं ऊर भरून येतं, माझं पोरगं बोलायला लागलं. कशाचं कौतुक करायचं. एखाद्या पिक्चरचं जर गाणं म्हटलं तर आई नाचायला सुरुवात करते. ते विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, त्यांना वाटतं हा फार जुना आहे, अंधश्रद्धेचा विषय. आणि ते गाणं शिकवता शिकवता जेव्हा तो पियायला सुरुवात करतो, मारायला सुरुवात करतो, मग ते अशा साधूकडे जातात की जे खरे साधू नसतात. आणि मग ते सांगतात की तुझ्या मागं शनी आहे, तुझ्या मागं आमकं आहे, तुला हे करावं लागेल. अहो काय काही बंगले बघितले मी, म्हणजे करोडपती स्वतः लोक. आणि एक बघणारा आला, त्यांनी सांगितलं की हे खुर्ची इथं बरोबर नाही, हा कोपरा तोडायला लागला, बंगला तोडला त्या लोकांनी. जड वस्तू तोडल्याने चेतन माणसाला समाधान मिळतं का? आणि एवढा मोठा श्रीमंत माणूस एवढ्या लहान माणसाचं ऐकतो का? आणि त्याला तोडण्यामध्ये मजा वाटते. ह्या कोपऱ्यामध्ये असं एक जण आमच्याकडे आला होता, मी आळंदीला होतो, असं ते आला आणि त्यांनी वास घ्यायला सुरुवात केली. इकडं वास घे, इकडं वास घे, असं सगळं झाल्यानंतर मला म्हणला, महाराज तुमच्या घरामध्ये भूत आहे, त्या भूताचा याला वास येतोय. हेच भूत होतं. भूताचा वास येतोय म्हणजे तुमच्या घरामध्ये प्रेतात्मा राहतोय. मग म्हणलं काय करावं लागलं, शांती करावं लागेल. म्हणलं कमीत कमी आमच्याबरोबर भूतं राहतात तेवढं तर सहन कर. नाही माणसं राहत ठीक आहेत, भूत आमच्याबरोबर राहते, राहू दे म्हणलं. त्यांनी त्रास दिला नाही, तू हाल लिहितो, तुझा त्रास होतो. जिवंत माणसाला की अदृश्य शक्ती त्रास देत असते का? कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीवर? आज जर शिकलेली लोक पाहिली आणि ती महाराज लोक जर पाहिली, दर्शन घ्यायला 100 लोक मरतात. कोणत्या भारतामध्ये आपण जन्माला आलोय? हे फक्त ज्ञानोबरांच्या मागे न आल्याचा परिणाम आहे. जर ज्ञानोबराकडे आले असते हे, तर यांचा जीव गेला नसता. विठ्ठल आणि ज्या आईने जन्म दिलाय ती आई समजली पाहिजेत, हा या अभंगातला महत्वाचा अर्थ आहे. आई असणं हे निसर्ग आहे, आई होणं हा निसर्ग आहे, आई समजणं हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. कोणताही माणूस पहा तुम्ही, आईचं वर्णन करणारा मोठा माणूस असतो, लहान माणूस नसतो. तो काही जरी झालं तरी तो आईचं वर्णन करतो. काही काही माणसं आईला त्रास देऊन पंढरपूरला जातात विठ्ठलाकडे. आणि जो विठ्ठल आई बापाचे सेवे करता आलेला आहेत, त्याने पाया खालची वीट काढली तर
कारण की मी पंढरपुराला आलोय त्या आईबापाच्या सेवेकरता, आणि आईबापाला नीट न बोलता जर पंढरपूरला जात असेल तर ही तुमची धारणा आहे. तुम्हाला समाधान वाटेल, पण याचं पुण्य कधी मिळणार नाही. एक माऊलींची ओवी सांगतो, फार सुंदर आहेत. घरी माता पितरा. काही काही मूर्ख माणसं मी बघितले त्या जगामध्ये, आईबाप सोडून सगळ्याचा वाढदिवस साजरा करतात, सगळ्यांच्या कार्यक्रमाला असतात. ज्ञानोबराय म्हणतात, घरी माता पितरा धड बोली नाही. साधे शब्द सुद्धा तो आईबापाला बोलत नाही, धड बोली नाही. एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. काय शब्द आहेत ज्ञानोबा. एर विश्वभरी. गडलीतले माणसं त्याला चांगले मानतात, तालुक्यातले चांगले मानतात, जिल्ह्यात चांगले मानतात. ज्ञानोबराय म्हणतात तो मूर्ख आहे. आईनी चांगलं म्हणलं पाहिजे, आईने पाठ थोपडली पाहिजे. आई सहन करते हा भाग नाही आहे. आईचंच एक चित्त असा आहे की जी मुलाच्या, पुन्हा शब्द आहे, मुलाच्या सुखाची काळजी घेते, मुलाची नाही, मुलाच्या सुखाची काळजी घेते. आणि गुरु आहेत, त्याला ते ज्ञान देतात. तो ज्ञान पिकलं पाहिजे हे गुरु पाहतात. गुरु ज्ञान देत नाहीत बरं, ज्ञान पिकवणारे गुरु असतात. विठ्ठल एक ज्ञानोबांचा शब्द खूप कठीण आहे, तरी पण सांगतो तुम्हाला. पिकलिया आत्मप्रकाशे. वैराग्य आणि विवेक हे आत्मप्रकाशामध्ये पिकले पाहिजे, मग गोडी येते. तुम्ही वैराग्यवान आहात हा शो आहे, प्रसिद्धीत. मी संत आहेत हा शो आहे. मी जगाचं कल्याण, एकाने तर मला सांगितलं, मला भारताचं काय व्हायचं. म्हटलं तुझं बघ पहिलं, कुठं चालली आपली संस्कृती, कुठं चालला आपला देश, हा तिथंच आहे. साईज तर बघ ना, विचार करायची केवढी. आपण मोठं व्हा, तुमच्या मागं जग येईल. ज्ञानोबराय मोठे झाले म्हणून संप्रदाय मोठा झाला. तुम्ही बघा, तुम्ही मोठे व्हा आपोआप. आता पुढचा टप्पा फार महत्त्वाचा आहे बरं का, ही भूमिका होती बोलण्याची, कळेला कसं म्हणून. आता ही जी आई आहे ना, आईचं निरीक्षण फक्त माऊलीने करावं, जे समाजाला माहीत नाही, म्हणून माऊलीचं महत्त्वाचं सांगतो. आई काय करते, लाड मनातल्या मनात असतो, पण मुलाला दृष्टीनं निरीक्षण करते. हा ज्ञानोबरायांचा महत्त्वाचा विषय आहे. गुरु असेल आणि आई असेल, हे दोघच जण असेल, दृष्टीने सांभाळतात. संप्रदायाला अजून ह्या गोष्टी माहीत नाहीत. हे लाड करणं, नको ते खायला देणं, हे कुपथ्य आहे माझ्या दृष्टिकोनातून. दृष्टीने सांभाळणं ह्याला माऊली म्हणतात. दृष्टीनं ज्ञान देणं याला गुरु म्हणतात. असे भेटले तरच शिष्य व्हा, नाही तर संसार बरा. कोणाच्याही मागं लागून आपला संसार उद्ध्वस्त करू नका आणि जीवनही उद्ध्वस्त करू नका. दृष्टीने सांभाळतात. लहानपणीपासून तुम्ही बाईचं निरीक्षण करा, जी आई झालेली आहे ती मुलाकडे पाहत असते. संपूर्ण डोळे जे आहेत ना ते त्या मुलाकडे असतात आणि शरीराचे डोळे करून ती मुलाकडे पाहते. पूर्ण शरीराचे, त्याची हालचाल कशी आहे, त्याचा चेहरा कसा आहे, सुकलेला आहे का, त्याला काय आवश्यकता आहे. ज्याला भाषा येत नाही त्याचं पोट भरते ती माऊली. भूक लागलेली स्वतःला ज्याला कळत नाहीत त्याला पोट भरते. ह्याला दृष्टीने कळतं, त्या मुलाच्या चेहऱ्यावरून कळतं की याला काय म्हणायचं आहे. ती ऐकून घेते. हे आईचं मोठेपण आहे. नाहीतर खानदानी आईला सांगावं लागत नाही मुलाला काय पाहिजे. आणि ही जी आई आहे ना, ती दृष्टीने सांभाळणारी आई, ती दृष्टीच महत्त्वाची आहे. आणि त्याच्या पुढं सांगतो, गुरु करण्यापेक्षा गुरुची दृष्टीला गुरु करा. गुरु हे जे आहेत ना सगळं मंत्र देणारे किंवा काही बाकीचे लोक आहेत ना, ही मार्केटिंग आहे, व्यवसाय आहे. आणि काय करतील काही सांगता येणार नाही. आमचा कालच एक विषय झाला आहे, ध्यान आणि योग याचं मार्केट संपूर्ण जगात आलं आहे. ज्याला अजिबात काही येत नाही, कीर्तन प्रवचन येत नाही, बोलणं येत नाही, तो योगाचे क्लासेस सुरू करतो.
आणि त्याच्या पुढं जे श्रीमंत लोक आहेत मेंदूने फार वैतागलेले इनसिक्युअर फील करतात. ते धंदा आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही, ही जी भीती आहे ना यांना शांत करण्यासाठी ध्यान असतं. आणि मग त्यांची वाक्य फार सुंदर असतात. महाराज तुम्ही म्हणताय खरं, ज्या आत्म्याबद्दल बोलताय तुम्ही त्या आत्म्याचं सुख तुम्ही पाहिलं का? आणि ध्यानामध्ये आणि अनुभवतो. कोण जातं ध्यानाला माहिती? गरीब लोक ध्यान करतात. पोटा पाण्याचं पडले त्यांना, भावाचं पडले तर कशाला ध्यान करतील ते? ज्यांचे डोके खराब आहेत असे श्रीमंत आणि राजकारणी यांना खऱ्या अर्थानं ध्यानाची गरज आहे. आणि त्यांचे गुरु हे म्हणून गुरु करू नका, गुरुची दृष्टीला गुरु करा. विठ्ठल फार गोड शब्द. गुरु करू नका, गुरुच्या दृष्टीला गुरु करा. दृष्टीनं सांभाळणारी जी आहे ती गुरुदेवता आहे. 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी जे दोन सांगितले तुम्हाला, गुरु आणि आई, पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात सुंदर प्रकरण त्यातलं हे एक प्रकरण आहे. 5व्या अध्यायामध्ये किती बोलला तो. 3ऱ्या अध्यायामध्ये आई, मुलगा जर खवळला ना, एक माझा शब्द लक्षात, मुलगा जर खवळला ना तो रागवतो कसा याचा सुद्धा आई आनंद घेते. डोळ्यांनी, तोंडाने बोलत नाही. आणि डोळे एक अशी वस्तू आहेत, तोंड खोटं बोलतं महाराज, डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. डोळे तुम्हाला वाचता आले पाहिजेत. प्रेम होतं डोळ्यांनी, रागवतो माणूस डोळ्यांनी, समोरचा माणूस चांगला आहे का नाही आहेत डोळ्यांनी कळतो. इतकं महत्त्वाचे डोळे. डोळ्याला खोटं बोलता येत नाही. म्हणून मार्केटिंग मधली जी माणसं एक्सपर्ट असतात ना ते डोळ्यांनी ओळखतात घेणार आहे का नाही. तोंडाने माणूस काही बोलतात माणसं, त्याला काय, तोंडाने खोटच बोलतात. डोळे खरे बोलतात, त्याला दृष्टी असं म्हटलेलं. म्हणून जेव्हा अर्जुन खवळतो, माऊली, कृष्ण माऊली त्याच्याकडे अशी पाहते, सगळं सहन करते. माऊली ऐकत नाहीत, गुरु माऊली ऐकत नाहीत, त्याची मनाची तळमळ पाहतात. तळात किती मळ आहे हे पाहणारे गुरु असतात, त्याला तळमळ म्हणतात. आणि ती तळमळ पाहतात, तो किती बेचैन आहेत, किती रागवलेला आहे, किती क्रोधी आहेत, म्हणजे रोगाचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आहेत, ती मात्रा शोधत असतात. हे माझं वक्तृत्व कौशल्य नाहीत, ह्या ओव्या आहेत. ह्या ओव्या आहेत. ज्ञानोबा जैसे ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी. रोगी किती मोठ्या प्रमाणात रोगाने विव्हळतोय ते पाहून औषधीची योजना वैद्य मनात करतो. तसं शिष्य बिघडलेला आहे, अज्ञानी आहेत, त्याला कोणतं औषध द्यायला पाहिजेत हे डोळ्यांनी गुरुमाऊली पाहतात, डोळ्यांनी. म्हणून तो काय बोलतो याच्याकडे लक्षच नाहीत. 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाची लाज काढलेली. ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. जर तू संत पण चांगलं आहे, परमार्थ चांगले आहेत असं जर तू म्हणतो, ते कापाकापी करायला सांगतोस, लाज वाटत नाही तुला? नाही कळलं अजून. शांत ऐकून घेते तीच गुरुमाऊली असते. आणि तुमच्या बोलण्याचा ज्याला अपमान वाटतो ते सभ्य माणसं असतात, श्रीमंत माणसं. बोलायची काही सभ्यता आहे का नाही? आम्ही आलो नुसतं ताट उभं राहिलं, ती माणसं आहेत, सभ्य माणसं आहेत, गुरुमाऊली नाहीत. कितीही खवळा, आई काहीच बोलत नाही, डोळ्यांनी पाहते. कशामुळं खवळतो अर्थ कळाला? कशामुळं रडतो, कशामुळं खवळतो, डोळ्यांनी पाहते. आणि तो 5 मिनिटं खवळत बसला ना, एक चॉकलेट काढते, ते पोरगं शांत होतं. 5 मिनिटाचा क्रोध आणि 5 मिनिटाचं रडणं. आईने काय काढलंय फक्त? मग काही काही पोरं जरा जास्त लोभी असतात, एका चॉकलेटवर भागत नाही.
आईला माहिती याचं पोट भरलेलं, मी मोबाईल देते, पोरग शांत होतं. माझा मुद्दा आहे का, खवळण्यावर निरीक्षण करणारी आई असते. आई म्हणजे तिचे डोळे, ते कळलं पाहिजे तुम्हाला. वाढ फार सुंदर शब्द आहेत. आणि मग हे जे खवळणारा अर्जुन आहेत, असं पाहत 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 ज्ञानोबा आहे अर्जुनाच्या डोळ्याचं वर्णन 5व्या अध्यायामध्ये करतात. अर्जुनाच्या कृष्णाच्या डोळ्याचं वर्णन 5व्या अध्यायामध्ये करतात. ते अशा रीतीनं अर्जुनाकडे पाहतात. हो का कारुण्याची वृष्टी, काय शब्द आहेत. कृष्णाच्या डोळ्यातून कारुण्याचा पाऊस पडतोय. माऊली म्हणतात मला असं वाटतंय, हो का कारुण्याची वृष्टी. कधी अनुभवले? ज्यांनी आईवर प्रेम केलंय ना, त्यांनी आईने बघितल्या बघितल्या पोरं शांत होतात. ते एवढी डोळ्यामध्ये ताकद आहे. आई ज्यांना कळाली त्यांना डोळ्याचं, तुम्ही आठवा तुमचं बालपण, आईचे डोळे कसे तुम्हाला आता आठवेल. ते ज्ञानोबा म्हणतात कृष्ण माऊली याच्यापेक्षा कृष्णाचे डोळे जास्त महत्वाचे, नजर जास्त महत्वाची. हो का कारुण्याची वृष्टी. अर्जुनाच्या अंगावर असं वाटतं जसं कारुण्याचा पाऊस पडतोय. शब्द नीट आहे का? हे भाग्य तुम्हाला अजून मिळालेलं नाही की गुरुनी तुमच्याकडे कारुण्याच्या वृष्टीने पाहावं. शिष्य म्हणून पाहणं, व्यवसाय आणि मार्केटिंग म्हणून पाहणं वेगळं. हा परमार्थ आहे, हे ज्ञान आहे. हो का कारुण्याची वृष्टी. ज्ञानोबाला असं वाटलं कुठंतरी कमी पडतंय शब्द. मग दुसरा शब्द नव्या स्नेहाची दृष्टी. नवीन जन्माला आलेलं ताजं ताजं प्रेम, त्या प्रेमाने अर्जुनाकडे डोळे पाहत आहेत. कृष्णाची दृष्टी आहे नव्या स्नेहाची दृष्टी. त्यांना म्हटलं भागलं का माऊली? कारुण्याची वृष्टी, स्नेहाची, नव्या स्नेहाची सृष्टी, भागलं का? नाही नाही नाही, हे असो, हे राहू द्या. तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं, पण हरीची दृष्टीचं वर्णन करता येत नाही. काय ज्ञानोबा आहेत. हे असो, तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी 2 शब्द वापरलेत. हे असो नेनी जे दृष्टी हरीची वाणू. हरीची दृष्टी शब्द विसरू नका. नेनी जे कळत नाहीत, हरीची दृष्टी वाणू. कळत नाही हरीची दृष्टी कशी. असं वाटतं माऊली म्हणतात अमृताची ओतली. दृष्टीचं वर्णन आहे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली. अर्जुनाची जी दृष्टी आहे प्रेमची पिऊनी मातली. आणि ती अर्जुनाकडे पाहता पाहता अर्जुन मोहे गुंतली निघून येणे. विठ्ठला मुलाकडे पाहता पाहता, शब्द नाही कळला, मुलाकडे पाहता पाहता हा शब्द तुकोबाराचा आहे. पाहता पाहता मना न पुरे धनी. धनी म्हणजे तृप्ती. हा हे ज्ञानोबा आहेत महाराज. पाहता पाहता आईने मुलाकडे पाहता पाहता तृप्त होत नाही, ती आई आहे, ती गुरु माऊली आहे. आपला शिष्य परिपक्व होतोय, मोठा होतोय, त्या डोळ्यात जे समाधान आहेत ते फक्त गुरु माऊलीच्या नाहीचे आहेत. नाही महाराज मांडलेली आईच असली तर माऊली म्हणतात नाही, तसलं लफडेच नाही तिथं. मांडलेली आईच नसते म्हणून शब्द दिलाय प्रसवती या. ज्ञानोबरायांचा शब्द आहेत. जर तुम्हाला आनंद झाला तर ह्या 2च लोकाला सांगावं. शिष्याची या धनी द्यायचे, ज्ञानोबरायांचा शब्द आहेत. शिष्य तृप्त झाला गुरु माऊलीला, आणि मुलगा जीवन तृप्त झाला आईला आनंद आहे. बाकीचं तो उपाशी ठेवणार आहे. हो, हे मी कीर्तनात सांगू तुम्हाला. शिकलेल्यांच्या बायका आणि संसारातले व्यापारी लोक किती ओसतात समाजाला, मी पाहतोय डोळ्यांनी. गिराईक म्हणून तुमच्याकडे पाहणं. मला खरंच सांगा बरं, जेवढे बसलेले लोक आहेत, एखादी क्रीम लावल्याने माणूस गोरा झालेला आठवतो काय तुम्हाला? 15 दिवसात गोरे, पण देवाची चूक निघेल ना. नाही, 4000 कोटीचं मार्केट आहेत महाराज. तुमच्या खिशातून तो पैसा जातो, तुम्हाला लोभ दिला जातो. मी उदाहरण का दिलंय, ही जशी मार्केटिंग आहे
की 15 दिवसात गोरं व्हाल, तसं हे सुद्धा मार्केटिंग आहे. आमच्या पंथात या, देव तुम्हाला माफ करेल, ही सुद्धा मार्केटिंग आहे. आमच्या धर्मात या. मला एका धर्मातल्या लोकांनी सांगितलं, महाराज तुमचे पाप देव माफ करेल. म्हटलं केले तर पाहिजे ना, आणि एवढं सुद्धा तुम्हाला बोलता येत नाही. देव तुमच्या पापाला क्षमा कर, केले तर पाहिजे ना पाप. ज्या देवाने सृष्टी निर्माण केली त्याच्या सृष्टीत राहत असताना पापच केलेलं नाही, ठेविले आनंदी कसलं पाप आहे लोक. आणि एका संप्रदायातला माणूस मला म्हणतो, महाराज तुमचं येतो पण दर्शन घेणार नाही. शेजारी उभा आहे. म्हणून कुणी सांगितलं दर्शन घ्यायला? तुझ्या दर्शनाने आम्हाला मोक्ष मिळणार आहे का आम्हाला मतदानाची संख्या वाढवायची, का भक्ताची संख्या वाढवायची? नको घेऊ. नाही नाही, तसा अर्थ नाही म्हणे, आमच्या गुरुनी सांगितले दर्शन घेऊन येत नाही का, जोड्याने आणलं पाहिजे. पाया पाडायचं, विनम्रता रहित शब्द आहे का, विनम्रता रहित शिकवणं, अशा परमार्थात तुम्ही लोक जाता. दुसऱ्याचं कीर्तन ऐकू नका, दुसऱ्याचं ज्ञान घेऊ नका, दुसऱ्याच्या धर्माला मानू नका. हे गुरु आहेत. विठ्ठल पण हे चाललेत, याचं कारण तुम्ही वेडे आहात. याचं कारण मार्केटिंग आहेत, अडकता कुठं ना कुठं तरी. आणि म्हणून सेल्समॅन जो असतो, खरा सेल्समॅन त्याला म्हणतात. आम्ही बंगला बांधत असताना मी एका कंपनीची टाईल सांगितली होती. तो आमचा नोकर गेला आणायला. समोरच्याने काय सांगावे, ती कंपनी कधीच बंद झाली, दुसरी त्याच्यापेक्षा भारी आली. ती बिघडलं ना पोरग. पण त्याला असं अचानक सुचलं, त्यांनी मला फोन केला. म्हणे महाराज ती कंपनी बंद झाली, दुसरी येत. म्हटलं बाहेर निघ तिथून. याच्या 2 रुपयासाठी एवढी मोठी इंटरनॅशनल कंपनी बंद पाडतोय हा सेल्समॅन. तुम्ही एक मागा, पण तुम्हाला परत पाठवणार नाही तो सेल्समॅन. हेच परमार्थातले लोक आहेत. कितीही तयारी करून जा, असं कन्व्हिन्स करतात तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात, त्यांच्या डोळ्याकडे पहा, खोटं पकडलं जाईल. आणि तुम्ही पाहत नाही, तुम्ही कानाने ऐकता, आणि तो तोंडाने सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात सगळं खोटं आहे. दृष्टी, कृष्णाची दृष्टी कशी, अर्जुनाकडे पाहत असताना प्रेमची पिऊनी मातली. कृष्णाने जो उद्धार केलाय अर्जुनाचा, तो ज्ञानापेक्षा दृष्टीनं जास्त केलाय. ज्ञान बोलण्याची भाषा आहे, पण जे देणं आहे ते दृष्टीतून देणं आहे. कळते तुम्हाला? नाही आता मी बोलू नये, पण बोलतो आता थोडंसं पुढं. तुम्ही सांभाळलेली जी मुलं आहेत, जेव्हा ती कॉलेजमध्ये जातात, ती कशाने बोलतात? बोला ना. तुमचं नशीब आहे, तुमचा काळ संपल्यानंतर कॉलेज चांगले झाले. कॉलेजमध्ये बोलतात म्हणजे काय, डोळ्यांनी बोलतात. शब्द आहे का तुमच्या डोळ्यां? 5 स्टार म्हणजे काय, गहू ज्वारी आणि बाजरी काही इंद्र पाठवून देतो काय त्यांना? तुमचेच असतात. पण ते अन्न सजवतात, आपल्याकडे वाढलं जातं. ते सजवणं आहे ना, त्याला मार्केटिंग म्हणतात. आणि ते सजवलेल्या अन्नाकडे तुम्ही पाहिले की डोळे भाळतात, याला म्हणतात मार्केटिंग. गुरु सुद्धा तसाच आहेत, हॉटेल तसेच आहेत, पंथ तसेच आहेत. ही सगळी सजवणं तुमच्या डोळ्याला भुरळ पाळणे. म्हणून तर तुम्हाला आंधळ म्हणले ना. विठ्ठल तुम्हाला आंधळ म्हणण्याचं काय कारण नाही, हेच तुमच्या डोळ्याला भुरळ पडते. तुमचं जे सुरू होतं जीवन ते डोळ्यापासून सुरू होतं. पण तुमच्यावर दृष्टी टाकणारे गुरु नाही आहेत, वाचवणारे गुरु. आणि जर तुम्हाला भुरळ पडली, ज्ञानोबरायांच्या ओव्या सांगतो तुम्हाला, इतक्या गोड ओव्या आहेत ज्ञानोबरायांच्या, सगळ्यांच्या पाठ आहेत पण अर्थ माहीत नाही. विठ्ठल गुरु माऊलीची दृष्टी. कीर्तन जड जात नाही ना? गुरु माऊलीची दृष्टी जर तुम्हाला कंपाऊंड करत असेल, तुम्ही मध्ये आहात आणि तुमचं संरक्षण गुरु माऊलीची दृष्टी
करत असेल कंपाऊंड, ज्ञानोबांचा एक शब्द सांगतो, कवना ते ताप पोळी. जवळची ओवी पण कळत नाही. जर गुरु माऊलीची दृष्टीचं कंपाऊंड तुमच्या अंगावर असेल, तुमचं रक्षण करत असेल दृष्टीचं, मग हेच तर शब्द आहेत ज्ञानोबरायामध्ये. माझा जो भक्त आहे तो कसाही या जगामध्ये वावरो, भगवंत म्हणतात त्याला सगळी सुविधा आहेत माझ्या भक्ताला, फक्त त्याच्यावर माझं लक्ष असतं. काळाची दृष्टी न पडे ह्या आमाशी करणे. माझ्या भक्तावर काळाची दृष्टी पडू नयेत हे एवढंच मी करतो. बाकी त्याला पाहिजे ते, तो जो जो खेळ दावी तो तो सोनियाचा करून ठेवी. याला म्हणतात राजे भक्त. विठाला 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 विठाला. श्रीमंताचे पोरं नीट वागतात, तर माऊलीच्या पोरांनी कसं वागलं पाहिजे? जळले तर पाहिजेच तर, वैभव घेऊन काय फायदा आहे? नावं तर ठेवले पाहिजे. जर कुंत्रे भुकत नसतील ना, हत्तीला शानच गेली म्हणून समजा. 2-4 तरी महाराज केस करणारे पाहिजेत, नाव होतं. विठाला 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 विठाला.